मग त्याच्यामध्ये पायी जाणारे, गाडीने जाणारे, सायकलने करणारे, दुचाकीवर करणारे असे सगळे प्रकार होते. त्याच्यातले पायी चालणारे होते 2,60,000. 2022 सालचा आकडा. 2,60,000 लोकांनी पायी परिक्रमा उचलली, म्हणजे चालू केली आणि त्यातली पूर्ण झाली साधारण 12,000 लोकांची. म्हणजे परिक्रमा पूर्ण होण्याचा रेट हा इतका कमी आहे. एक तर मला असा अनुभव आला, की मी अमरकंटकच्या एक 60 किलोमीटर अलीकडे होतो आणि एक माणूस रस्त्यावरती रडत बसला होता. एक परिक्रमावासी. म्हटलं, "बाबाजी क्या हुआ?" तो बोला, "नहीं मुझे दर्द हो रहा है पाँव में, मैं घर जा रहा हूँ." म्हटलं, "तुम्ही कुठून चालू केली परिक्रमा?" म्हटलं, "अमरकंटक." म्हटलं, "अरे अमरकंटक 60 किलोमीटर आहे फक्त." नाही म्हणला, "मला शक्यच नाही, जाऊ शकत." मराठी होता. म्हणला, "मला पोहचता येणं शक्य नाही." मी त्याला म्हटलं, "मी तुझा बोजा घेतो. फक्त 60 किलोमीटर आहे. तू एवढं चाललायस 60 किलोमीटर?" नाही, तो तिथनं निघून गेला. तिथनं जी पहिली एसटी आली ना, ती पकडली आणि तो उलटा परत गेला. मला खूप वाईट वाटलं. तर ते एक साधू बघत बसला होता असं बाजूला. तो आला. म्हटलं, "इधर आ. तुला काय गरज आहे?" म्हटलं. "तू त्याला काय तुला आला होता का विचारायला?" म्हटलं